रामकृष्ण हरी। मी अनंत महाराज कांडके, अनंत महाराज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण व्हिडिओ जो बनवणार आहोत, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी नाता, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, नामा मने केशव राजा, चालवी नेम माझा। संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा हा आज अभंग आहे। या अभंगावर आपल्याला चिंतन करण्यापूर्वी त्याच्याविषयी एकच सांगायचं आहे की अभंगामध्ये नामदेव महाराज उपदेश करतात तो असा, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो। माणसाचा जीव जरी गेला, प्राण जरी गेला, तरी पांडुरंगाविषयी असणारी जी भावना आहे ती सतत आपल्या मनामध्ये राहावी, हीच महाराजांची खूप खूप विनवणी आहे। त्यानंतर चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम। माणसाच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा असते। प्रतिज्ञा ही अनेक प्रकारची असते। आपण ही प्रतिज्ञा केली पाहिजे की आपण यावर्षी 10वीला आहे, आपण यावर्षी 12वीला आहे। आपली प्रतिज्ञा पाहिजे की आपल्याला 10वीला एवढे मार्क हे पडायलाच पाहिजेत, 12वीला एवढे मार्क हे पडायलाच पाहिजेत, कारण ही झाली प्रतिज्ञा। महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी ही प्रतिज्ञा केली, अनेक राजांनी ही प्रतिज्ञा केली। छत्रपती शिवाजी महाराजांनीही वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्याही ठिकाणी प्रतिज्ञा केली। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी आपला ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहिला। अनेक क्रांत्या जी केल्या त्या प्रतिज्ञामुळे झाल्यात। प्रत्येक व्यक्तीनं जीवनामध्येही आपल्या एक प्रतिज्ञा करायला पाहिजे। प्रतिज्ञा जर केली तरच आपलं पूर्ण जीवन खूप चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतो। प्रतिज्ञा करणं म्हणजे एक स्वतःचा आत्मविश्वास दृढ करणे, आणि प्रतिज्ञा केल्यामुळं त्याच्यात आपल्याला सातत्य, आत्मविश्वास, चिकाटी, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो। कुठल्याही व्यक्तीची एक प्रतिज्ञा असते, आण असते, एक शपथ असते, आणि त्याप्रमाणे माणूस हा पुढे जातो। आणि हे केल्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये जे आपण यश ठरवलेलं आहे त्या यशापर्यंत आपण जातात। प्रतिज्ञा ठरवल्याशिवाय कुठलं कार्य साध्य होत नाही। म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसानं आपल्या आयुष्यामध्ये एक प्रतिज्ञा करायला पाहिजे की आपल्याला त्या ध्येयापर्यंत जायला पाहिजेच। कारण हा देह आपला कधी ना कधी जाणार आहे, ते देह आपला कुठंतरी कामाला आला पाहिजे। जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, देह जर कामाला आला तरच आपल्याला पुढं भविष्य चांगलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण वेळेचा, काळाचा हा उपयोग करायलाच पाहिजे। क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळा, आयुष्य खातो काळ सावधान। आपण सावधान होण्याची गरज आहे, कारण देह हे जाणार आहे, त्याला आयुष्य खाणार आहे, काळ खाणार आहे। त्याच्यामुळं या देहाचा चांगला उपयोग आपण करायला पाहिजे। चांगला अभ्यास करून, चांगली चिकाटी करून जे आपल्या आईवडिलांचे स्वप्न आहेत ते आपण पूर्ण ही काळाची गरज आहे। आणि जाता जाता एवढंच, देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरी नाता, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, नामा मने केशव राजा, चालवी नेम माझा। जीवनामध्ये जे तुम्ही नेम चालवले ते सातत्य चालवले, त्याच्यामध्ये कुठेही अखंड होऊ नका। प्रतिज्ञा करा आणि त्या नियमाप्रमाणे, चांगल्या नियोजनाप्रमाणे आयुष्यामध्ये सक्सेस व्हा। रामकृष्ण हरी।